उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की एका जीआरने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाही, टप्प्याटप्प्याने मराठा समाजाच्या बघा, आता ह्या कोण काय म्हणतोय त्याच्यावरती काही चर्चा करण्यात अर्थ नाही. स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर ह्याने कशा करता बोलावं? कुणीच बोलू नये. आता आंदोलन संपलेलं आहे, आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व शंकांचं निरसन झाल्यावर ते आंदोलन मागे घेतलेलं आहे. आता उपमुख्यमंत्री काय म्हणतायत, मंत्री काय बोलतायत, इतर नेते काय बोलतायत, त्यात पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही. काल तुम्ही मुरली देवळांच्या मिलिंद देवळांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनीही खुलासा केलेला आहे आणि त्यांनीही सारवासारव केलेली. आज सामनाचा अग्रलेखही त्यावर आहे. तर काय म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं आहे? मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना, कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका. दक्षिण मुंबईत साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला, सोबो, बरं का, श्रीमंतांचं सोबो, त्यात गिरणगाव सुद्धा येतो, गिरगाव येतं, सगळं काय येतं. म्हणजे श्रमिक, कष्टकरी, शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांना मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका. हे सगळे मराठी लोक असतात, आंदोलन करणारे. शिक्षक असतात, कामगार असतात, गिरणी कामगार असतात, बरं का. याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं. पेडर रोड, कारमायकल रोड, नेपेन्सी रोडवर राहणारे कोणी नसतात. तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो. हे यांचं मराठी प्रेम, ही यांची मराठी अस्मिता. ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहांचा जो पक्ष आहे शिंदे गट, त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. खरं म्हणजे अशा खासदाराची हकलपट्टी करायला पाहिजे होती काय, पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले, त्यांचा त्रास त्यांना झाला. आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे, बिचारा आहे, पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात. आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात. मराठी माणसाची मुंबई आहे, तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? कोण? मिलिंद देवरा. मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं, दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी, मराठी माणसाने येऊ नये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्याच दक्षिण मुंबईत मारले गेले. आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावरती अजून काही बोललेला नाही आहे. कोणाला घाबरतोय? अमित शहाना घाबरतोय? कोणाला घाबरतोय? कोणाला हा माणूस, भला माणूस अमित शहाना घाबरतोय का? की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल? असं काय आहे का? तर सांगा आम्हाला. एकनाथ शिंदे काल मुलाखतीत असं म्हणाले की राज ठाकरेंसोबत माझी मैत्री आहे पण ती आता कमी झाली. तर त्याला मी काय करू? मी काय करू? मधल्या काळात